सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि कालपासून आपण प्राध्यापिका सौ मीना आंबेकर यांचं हितगुज या पुस्तकाचं अभिवाचन सुरू केलं आहे. तर आजच्या भागात मी जी कथा वाचून दाखवणार आहे तिचं नाव आहे एक कप चहा. एक कप चहा. गुड मॉर्निंग असं म्हणत तुमची झोप मरगळ आळस घालवीत आणि उत्साह चैतन्य आनंदाच्या वाफा घेऊन तो येतो. तुमच्या आमच्याकरता एक कप गरम चहा. खरं आहे ना? सांगतच येतो तो की चला कामाला सुरुवात करा. आणि खरोखरच आपला दिवसच सुरू होतो या एक कप चहाने. सुमारे 5000 वर्षांपूर्वीची गोष्ट. चीनचा शेननंग नावाचा एक बुद्धिमान राजा, जो एक प्रख्यात शास्त्रज्ञही होता, त्याच्या मते चांगल्या तब्येतीसाठी पिण्याचं पाणी उकळायला हवंच. एकदा तो प्रवासाला गेलेला असताना त्याच्या नोकरानं बाहेर उघड्यावर एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलं. त्याच वेळी शेजारच्या छोट्या रोपांची वाऱ्यानं वाळलेली पानं त्यात पडली आणि काय आश्चर्य, पाण्याचा रंगच बदलला. या चौकस शास्त्रज्ञाचे कुतूहल जागृत झालं आणि त्यांनी या पाण्याची चव घेतली आणि त्याचाच झाला की हो एक कप चहा. कोणत्याही क्षणी कुठल्याही वयाच्या माणसाशी जवळीक साधणारा हा चहा कधी मित्रांच्या आघळपघळ गप्पातला मनमुराद खिदळणारा असतो, तर कधी दोन प्रेमी जीवांची हितगुज सुरू असताना तारुण्यानं सळसळणारा आणि त्यावेळी तो कधीच संपू नये असा वाटतो. कधी हा चहा कांदा पोह्यांबरोबर वरसंशोधनात मुलीच्या थरथरत्या हातात हेलकावे खात राहतो आणि मग अगदी संकोचून बसतो. कधी एकटाच एकांतात कुणाच्या तरी विचारांची साखळी बनवीत बसतो. खडूस बॉसच्या ऑफिसमधला चहा जरा कडूच लागतो, पण हा चहा नवरा कामावरून दमून आल्यावर वाट बघत असलेल्या बायकोनं खास बनवलेल्या हातानं प्रेमानं ओथंबलेला बनतो तेव्हा किती भावपूर्ण आहे चहा असं वाटल्याशिवाय राहतच नाही. याचं जन्मठिकाण फारच सुंदर आहे. 8000 फूट उंचीवरच्या डोंगर उतारावर मऊ रेशमी मातीत भरदार हिरव्यागार जाड पानांच्या कुशीत 2 फूट उंचीच्या रोपांवर हा जन्मला. अधूनमधून पाण्याचे ओघळ झरे, डोंगरावर दूर पसरलेले एका दृष्टीत न विसावणारे मुन्नार येथील चहाच्या मळ्यांचं विलक्षण सौंदर्य अवर्णनीय आहे. अशा चोखंदळ भूमीत जन्मल्यावर कारखान्यात जाऊन आपलं रूप पालटून सुंदरशा पॅकेटमधून हा घरी घरी येतो. आपला काळा रंग दुधात मिसळून झटकन हा सोनेरी किंवा बदामी बनतो. हल्ली तर हा चहा अगदी छोट्या इवल्याशा बॅगमधून साऱ्या जगभर हिंडत असतो. टी बॅगची करामत तर काही विचारूच नका. ट्रिपल दिल्यावर रडलेल्या तुमच्या बाळाला इंजेक्शनच्या ठिकाणी टी बॅग थंड पाण्यानं ओली करून दाबून धरा. बाळ रडायचं थांबेल, दुखणं लाली लगेच पळेल. तोंडातील फोड, हिरडीमधील रक्तस्राव आणि जखमा जायला वापरा टी बॅगच. कम्प्युटर पुढे बसून शिणलेल्या थकलेल्या तुमच्या डोळ्यांवर ठेवा फक्त 10 मिनिटं 2 थंडगार टी बॅग्स. तुमच्या बागेतल्या लाडक्या गुलाबांना आणि नेच्यांना म्हणजे फर्न्सना टी बॅगचं टॉनिक आहे. टी बॅगमध्ये असलेल्या टॅनिक ॲसिडची सारी करामत. पांढरे केस काळे करायला कशाला वापरताय कृत्रिम रंग? चहाचं पाणी आणि मेहंदी करेल की तुमचे केस ब्राऊन. छोट्याशा रोपांची इवली पानं औषध नको म्हणून पृथ्वीवर पाठवली आहेत. चहामध्ये असलेली पॉलिफेनॉलिक कंपाऊंड किंवा घटक भयंकर असाध्य अशा कॅन्सरला संरक्षक आणि प्रतिबंधक आहे. त्यांना कॅटेचिन्स असं म्हणतात.
ग्रीन टी म्हणजे हिरवा चहा, म्हणजे चहाची हिरवी पानं. या चहावर कमीत कमी प्रक्रिया झाल्यानं त्यातील सर्व उपयुक्त घटक जसेच्या तसे असतात. चहाची ही हिरवी पानं फक्त वाळवलेली असतात. हा चहा दूध न घालता दिवसातून 2-3 कप घेतल्यास फुफ्फुस आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरला दूर ठेवतो. दुधानं कॅन्सरला प्रतिबंध करणारे पॉलिफेनॉल्स निष्क्रिय होतात. 1994 मध्ये झालेल्या संशोधनात जर्नल ऑफ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट चे शेअर असं दाखवून दिलं की जपानी लोक सिगरेट भरपूर प्रमाणात ओढतात, परंतु तिथे 45% फुफ्फुसांचा कॅन्सर इतर देशांपेक्षा कमी आहे. कारण तो हिरवा चहा ते प्रचंड प्रमाणात पित असतात. दिवसाला 10 कपांपेक्षा सुद्धा जास्त सेवन करतात. चहात असलेल्या कॅटेचिनमुळे शरीरातल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा करणाऱ्या रक्तातील प्लॅटलेट्सना चिकटवून न देण्याचा गुणधर्म त्यात आहे. त्यामुळे तो हार्ट अटॅकपासून संरक्षण करतो. चहामध्ये अँटीऑक्सिडंट पॉवर पण आहे आणि पॉलिफेनॉल्समध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी म्हणजे फंगी यांना मारणारे औषधी गुणधर्म आहे. डॉक्टर, औषधं, दवाखाने यांना दूर ठेवण्यासाठी हे पेय निसर्गानं केलेले आहे तयार आपल्या सगळ्यांच्यासाठीच. खाण्याचंच काय, पण तुमच्या जीवनाचाही रंग बदलेल हा 1 कप चहा. अगदी खरं आहे मीनाताई, अगदी बरोबर लिहिलंय. 1 कप चहा आपल्या दिवसाची अशी काही मस्त सुरुवात करतो आणि त्याचे औषधी उपयोग ज्या बऱ्याच जणांना आत्तापर्यंत माहीतही नव्हते ते किती छान सांगितलेत तुम्ही. खूप खूप धन्यवाद. मंडळी, उद्या आपण एका नवीन गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.